आज आपल्याला पाहायचं आहे की व्यवसायाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे. तर रावळ फूड्समध्ये मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळीच लवकर निघालो कारण की आपल्याला सिंहाचा दाखला आज काही करून घ्यायचाच होता. पावती घेऊन मी तिथं पोहोचलो. पावती दिल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच आपल्याला दाखला मिळाला. दाखला घेतल्यानंतर सर्व मिस्टेक मी प्रॉपर परत एकदा चेक केल्या कारण की मागच्या वेळेस फक्त पिनकोड राहिला, त्याच्यामुळे मला हे हेलपाटे मारावे लागले होते. आणि सर्व चेक केल्यानंतर म्हटलं चला आता निघावं. तर आपल्याला आपल्या व्यवसायाचं नियोजन जे बघायचे आज ते अशा पद्धतीचं आहे की आता तुम्ही जेव्हा सुरुवात करणार आहे तुमच्या व्यवसायाला, तर तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे म्हणजे तुमची गॅस असो, तुमच्या व्यवसायाशी निगडीत समजा तुम्ही कपड्याचं दुकान असेल तर तुमचे कपडे असतील, तुमचं मटेरियल असेल, तुमची कॉस्ट कटिंग असेल, तुमचा गाळा बनवायचा खर्च असेल, हे सर्व आहे ना तुम्ही एक लिहून काढावं की आता ह्याला एवढा खर्च लागला, त्याला तेवढा खर्च लागला. समजा तुमचा आता फूड बिझनेस आहे तर तुम्हाला लायटरपासून ते तुम्ही जे घेताय या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही लेखी तुमच्याकडे ठेवलं पाहिजे आणि ते मेंटेन केलं पाहिजे की आपल्याला टोटल किती खर्च झाला. त्यानंतर तुमचा जसा व्यवसाय होईल तर तुमचा डेली कलेक्शन किंवा डेली जो रुटीन आहे, डेली जे इन्कम आहे ते तुम्ही प्रॉपर मेन्शन केलं पाहिजे आणि प्रॉपर तुमच्या वहीमध्ये ते मेंटेन ठेवलं पाहिजे की बाबा आपल्याला एवढा खर्च झाला आहे आणि आपला आता दिवसाला एवढा खर्च होतो आहे. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या दुकानासाठी जे मटेरियल लागेल ना त्या मटेरियलसाठी एक बँक अकाउंट तुम्ही वेगळंच ठेवावं असं मला वाटतं, जेणेकरून त्यातनं फक्त मटेरियलचे पैसे जाणार. तुमचं जे काही महिन्याला मटेरियल लागतं आहे ना तुमच्या दुकानासाठी, ते मटेरियलचे पैसे फक्त त्याच अकाउंटमधनं तुम्ही यूज करायचे आणि डेली जो इन्कम तुमचा होईल ना हे प्रॉपर डेट मेन्शन करून तुम्ही तो इन्कम लिहायचा. असं करण्याचं कारण काय आहे की तुम्हाला एक मॅनेजमेंट तयार होती. आता उद्या तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल की हे मॅनेज कसं करायचं. आता शॉपवर आल्यानंतर मी जेव्हा चहा करायला घेतला, वडापावचं सगळं रेडी करून ठेवलं होतं. आज काय कस्टमर लवकर आले नाही, पण एक जण जेव्हा वडापाव घ्यायला आला तो रेग्युलर आपल्याकडे येतो. तो व्यक्ती मला म्हणला, दादा तुमचा वडापाव खाल्ला मी, मला आहे ना या एरियामध्ये तुमच्यासारखा वडापाव कुठंच भेटला नाही. हे शब्द ऐकून आहे ना जे वाटलं ना इतकं भारी वाटलं ना, म्हणजे मी शब्दात सांगू पण शकत नाही. तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की राव आपलं खरंच आता नाव म्हणजे लोकांच्या लक्षात राहते. आपले खूप कस्टमर आहेत असं जे आपल्याला स्वतः येऊन सांगतात की तुमच्यासारखा वडापाव आम्हाला खरंच कुठे भेटत नाही. हे ऐकलं ना की इतकं भारी वाटतं ना म्हणाला. ते एक उद्योजकच समजू शकतो आणि तो पण नवीन उद्योजक. तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. इन डिटेल तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याला कसं नियोजन करायचं आहे. तर भेटूया उद्या.